तर विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत इयत्ता 5वी मराठी आकारित चाचणी क्रमांक 1/2026-27. एकूण 20 गुणांचा आपला पेपर असणार आहे. यामध्ये सर्वात पहिले आपण विद्यार्थ्याचं नाव लिहायचं आहे, त्यानंतर शाळेचं नाव लिहायचं आहे, हजेरी क्रमांक आणि तुकडे आपण येथे लिहायचं आहे. चला तर सुरू करूया आजचा पेपर. यामध्ये सर्वात पहिले आपला एक असणार आहे प्रश्न क्रमांक अ. रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द निवडून लिहायचा आहे. एकूण 3 गुणांसाठी. विद्यार्थी मित्रांनो, आपण ही प्रश्नपत्रिका सर्वात पहिले सोडवायचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. आणि जर आपल्याला ही प्रश्नपत्रिका सोडवता नाही आली तर मला कमेंटमध्ये सांगायचे, मी आपल्यासाठी ही प्रश्नपत्रिका नक्कीच सोडवून व्हिडिओ तयार करेन. यामध्ये पहिला आहे कराची, जात, बावची, कुस्तीपटू, लाडू, धावपटू. यामध्ये एक अशी सोजी चांगली तर डॅश तरी बांधू ग बाई. यानंतर 2 गावचा बंडू शांत व कष्टाळू होता. यानंतर 3 आज कविता भारतातील अव्वल डॅश आहे. ठीक आहे. याचे आपण काय करायचे तर उत्तर यामध्ये लिहायचे आहेत. यानंतर यामध्ये पुढील आहे प्रश्न क्रमांक 1 व त्यामधील ब समानार्थाचे शब्द यामध्ये लिहायचे आहेत. कोणतेही 2 यामध्ये समानार्थी शब्द लिहायचे आहेत. एकूण 2 गुणांसाठी. त्यामध्ये पहिला आहे माय, दुसरा आहे वडील आणि तिसरा आहे बळ. माय, वडील व बळ यांच्या पण समानार्थी शब्द हे यामध्ये आपण लिहायचे आहेत. यानंतर यामध्ये प्रश्न क्रमांक 2 व त्यामधील अ आहे योग्य जोड्या जोडवायच्या आहेत. एकूण 3 गुणांसाठी. त्यामध्ये पहिला आहे फैलावणे, 2 आहे तत्पर असणे आणि 3 आहे हाणून पाडणे. यांच्या काय करायचं आपल्याला इथे गट क्रमांक अ आहे, यानंतर गट क्रमांक ब आहे. दोघांच्या आपण इथे योग्य जोड्या या जुळवायच्या आहेत. यानंतर प्रश्न क्रमांक 2 व त्यामधील ब आहे खालील खेळांची प्रत्येकी 2 नावे लिहायची आहेत. एकूण 2 गुणांसाठी. पहिला आहे बैठे खेळ आणि दुसरा आहे मैदानी खेळ. ठीक आहे. काय आहे बैठे खेळ व मैदानी खेळ यांची दोघांची काय करायची तर 2-2 नावे ही लिहायची आहेत आपण. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 3 व त्यामधील एक खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे ही लिहायची आहेत. एकूण 3 गुणांसाठी. त्यामधील पहिला आहे ओटा बांधण्यासाठी कोणती माती वापराल. ठीक आहे. याचा आपण काय करायचं तर उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करायचा. यानंतर यामध्ये कविता कोणत्या धावपटूला आदर्श मानते व 3 मुंग्या नेहमी कशासाठी तत्पर असतात. यानंतर पुढील आहे प्रश्न क्रमांक 3 ब खालीलप्रमाणे प्रत्यय लावून नवीन शब्द लिहायचे आहेत. कोणतेही 2 यामध्ये आपण लिहायचे. उदाहरणार्थ दार तर कसा करायचा आपण हे बघायचे. जसं की दार शब्द दिला आहे तर चमकदार. त्यानंतर पणा तर पणा शब्द वापरून लिहायचे व पण शब्द वापरून लिहायचा आहे. त्यानंतर एक हा शब्द वापरून काय करायचा आपण असा शब्द हा तयार करायचा आहे. त्यानंतर पुढील प्रश्न असणार आहे प्रश्न क्रमांक 4 खालील शब्दसमूहात वाक्यात उपयोग करायचा आहे. एकूण 2 गुणांसाठी. त्यामध्ये पहिला आहे माग काढणे आणि दुसरा आहे दिलासा मिळणे. यानंतर प्रश्न क्रमांक 4 व त्यामधील ब खालील प्रश्नांचे उत्तर 3 ते 4 वाक्यात आपण काय करायचं तर इथे लिहायचे आहे. त्यामध्ये पहिला आहे कविताचे पाय कशामुळे कणखर बनले. ठीक आहे. काय ते कविताचे पाय कशामुळे कणखर बनले याचं काय करायचं आपण. यानंतर प्रश्न क्रमांक 4 व त्यामधील क आहे खालील वाक्यातील सर्वनामाला गोल करायचा आहे. त्याचा आवाज गोड आहे. एकूण 1 गुणांसाठी. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचे व नवीन असाल तर सबस्क्राईब करायचे. विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत इयत्ता 5वी आकारित चाचणी क्रमांक 1/2026-27 विषय असणार आहे हिंदी. एकूण 20 गुणांचा आपला पेपर असणार आहे. त्यामुळे आपण व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि हो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला मात्र सबस्क्राईब करायचं आहे. यामध्ये सर्वात पहिले आपण विद्यार्थ्याचं नाव लिहायचं आहे, त्यानंतर शाळेचं नाव लिहायचं आहे, केंद्र क्रमांक आपण इथे लिहायचं आहे. त्याचप्रमाणे हजेरी क्रमांक व तुकडे आपण इथे लिहायचे आहे. चला तर सुरू करूया आजचा पेपर. यामध्ये सर्वात पहिले आपला प्रश्न क्रमांक 1 अ रिक्त स्थानों की पूर्ती करो. एकूण 3 गुणांसाठी आपल्याला हा प्रश्न इथे असणार आहे. तर आपण रिकाम्या जागा या लिहायच्या आहेत. त्यामध्ये पहिला आहे राजा डॅश के जगतराम मंत्री बूढ़े हो चुके थे. यानंतर 2 खेतों बागों मैदानों डॅश पहुंचती बूंदे. यानंतर 3 नहीं काटना मुझको तुम मैं इतने दे देता. ठीक आहे. अशा प्रकारचे आपल्याला इथे प्रश्न लिहिलेले त्यांच्या रिकाम्या जागा आपण या लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. यानंतर प्रश्न क्रमांक ब नीचे दिए गए शब्द वही फिर से लिखिए. कोई भी 2 एकूण 2 गुणांसाठी.
म्हणजेच आपल्याला इथे जे शब्द दिलेले आहेत तर ते शब्द आपण काय करायचे, पुन्हा जसे तसे लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. जसं की कटहल, थपकी आणि आचल. हे जे शब्द आहेत तर हे शब्द आपण जसेच्या तसे पुन्हा लिहायचे आहेत. यानंतर यामध्ये पुढील आहे प्रश्न क्रमांक 2, चित्र देखकर उचित नाम लिखो. ठीक आहे, इथे आपण हे चित्र पाहायचं आहे आणि व्यवस्थितपणे याचं काय करायचं, आपण नाव हे लिहायचं आहे. ठीक आहे, पहिला चित्र, दुसरा, तिसरा तथा चौथा. यानंतर पुढील असणार आहे प्रश्न क्रमांक ब, किसने किसे कहा. ठीक आहे, किसने किसे कहा. प्रश्न क्रमांक 1 पहला, आप पहले अपने जैसे सेवाभावी, परोपकारी और ईमानदार मंत्री का चुनाव कर लीजिए. यानंतर प्रश्न क्रमांक 3 अ, एक वाक्य में उत्तर लिखो. बूंदे किसको शीतलता पहुंचाती है. अशा प्रकारे आपण काय करायचं आहे, उत्तरे हे लिहायचे आहेत. हवा शुद्ध कौन करता है तथा 3 राज्य का नया मंत्री कौन हुआ. यानंतर प्रश्न क्रमांक 3 व त्यामधील ब, विराम चिन्हों को पहचानकर उनका उचित नाम लिखे. एकूण 2 गुणांसाठी. त्यामध्ये पहिला आहे ठीक, और कोई आज्ञा, अल्पविराम तथा प्रश्नवाचक. 2, चलिए भोजन तैयार है, अल्पविराम तथा विस्मयादि बोधक. प्रश्न क्रमांक 4 अ, शब्द और चित्रों की उचित जोड़ियाँ मिलाइए. यहाँ पर हमें पहला चित्र दिया है, यहाँ पर दूसरा चित्र है तथा यहाँ पर तीसरा चित्र, और एक है कुमार जो कि यहाँ पे हमें दिख रहा है. दूसरा है पंसारी और तीसरा है फूल वाला. तो ये हो गया फूल वाला और ये हो गया पंसारी. इस तरह से हमें इसका उत्तर लिखना अपेक्षित है. इसके पश्चात प्रश्न क्रमांक 4, कोष्टक में दिए गए वर्णों में से रिक्त स्थानों की पूर्ति करो. ओ, मी, थ, सु. ठीक है, इस तरह से हमें यह